त्या माध्यमातून ती कारवाई करण्यात येईल। राज्यात अवैध बस गाड्यांवर कारवाई केली जाणार असून परवाने रद्द केले जातील। राज्यातील अवैध वाहतूक बंद करणार असल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधिमंडळ परिसरात बोलताना दिली। एसटी महामंडळाच्या रोजचा जो खर्च आहे तो खर्च सुद्धा फार मोठ्या प्रमाणात वाढत चाललेला आहे, परंतु प्रवासी संख्या कमी होत चाललेली आणि ह्या अवैध वाहतूक होत असलेल्या बसेसमधनं ती प्रवासी वाहतूक होत असल्याकारणानं एसटी महामंडळाच्या उत्पन्नावर फार मोठ्या प्रमाणात परिणाम झालेला आहे। याची दखल प्रशासनानं आणि प्रामुख्यानं मंत्री या नात्यानं मी घेतलेली आहे आणि कालच या बैठकीमध्ये निर्णय असा झाला की उद्यापासून म्हणजे 1 मार्चपासून राज्यामध्ये जवळजवळ 1 महिना ह्या अवैध वाहतूक ज्या ज्या ठिकाणी केली जाते त्यांच्यावर कडक कारवाई केली जातील। त्यांचे जे ड्रायव्हर आहेत त्यांचे लायसन्स रद्द केले जातील। ज्या बसेस किंवा काही ज्या 4 व्हीलर गाड्या चालत आहेत त्यांची परवाने रद्द केले जातील। अशा प्रकारची ही मोहीम आहे आणि ही धडक मोहीम फार मोठ्या प्रमाणात घेतलेली असल्याकारणाने याला कुठेतरी आळा बसेल, परंतु भविष्यामध्ये महाराष्ट्रातील अवैध वाहतूक पूर्णतः बंद व्हावी यासाठी आम्ही कसोशीनं प्रयत्न करू। उत्पादन शुल्क धोरण घोटाळ्या